नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नव मराठा। महाराष्ट्रातील मोठ्या जिल्ह्यांपैकी एक असलेल्या अहमदनगर शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाची इमारत नूतनीकरणासाठी पाडण्यात आली आहे। मात्र प्रशासनाने प्रवाशांसाठी पुरेशी पर्यायी व्यवस्था न केल्याने सध्या नागरिक प्रचंड त्रासाला सामोरे जात आहेत। भर उन्हात बसची वाट पाहत उभे असलेल्या प्रवाशांना उष्माघाताचा धोका वाढला आहे। सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने प्रवाशांना उन्हात उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागत आहे। अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना याचा त्रास जास्त होत आहे। गेल्या आठवड्यात उन्हामुळे 2 ज्येष्ठ नागरिक आणि एका महिलेला चक्कर आल्याची घटना घडली आहे। तसेच प्रशासनाने तात्पुरती उपाययोजना म्हणून बसस्थानकाच्या परिसरात पत्र्याचे शेड उभारावे अशी मागणी सुहास मुळे यांनी केली आहे। आज अहिल्यानगर शहरात रमजान ईद मोठ्या उत्साहात आणि शांततेत पार पडला आहे। या संदर्भात आज सकाळी 10 वाजता कोठला येथील ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाज अदा करण्यात आली, ज्यात हजारो मुस्लिम बांधवांनी सहभाग घेतला। मौलाना नदीम अख्तर यांच्या मार्गदर्शनाखाली नमाज पठण झाले। तसेच रमजान महिन्यातील 29 उपवासानंतर काल संध्याकाळी चंद्रदर्शन झाल्याने आज ईद साजरी करण्यात आली। शहरातील विविध मशिदींमध्ये सकाळी 7 वाजल्यापासून ईदच्या नमाजची व्यवस्था करण्यात आली होती आणि अनेक ठिकाणी मुस्लिम भाविकांनी नमाज अदा केली। अहिल्यानगर शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या कापड बाजाराजवळच्या परदेशी गल्लीत सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता गेल्या 7 दिवसांपासून मधोमध खचून मोठा खड्डा पडला आहे। या खड्ड्यामुळे अनेक अपघात होण्याची शक्यता आहे। तसेच स्थानिक नागरिकांनी अहमदनगर महानगरपालिकेकडे हा खड्डा त्वरित बुजवावा अशी मागणी केली आहे। मात्र अद्याप यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही। खड्ड्यामुळे रहदारीला अडथळा येत असून वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलात आता आणखी एका आधुनिक वाहनाची भर पडली आहे। शासनाच्या माध्यमातून अग्निशमन दलाला शीघ्र प्रतिसाद वाहन उपलब्ध करून देण्यात आले आहे। हे वाहन आग, अपघात किंवा इमारत कोसळल्यास तत्काळ घटनास्थळी पोहोचून मदत करण्यासाठी सज्ज आहे। या नवीन वाहनाचे लोकार्पण पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी आयुक्त यशवंत डांगे उपस्थित होते। अहिल्यानगर शहरासह उपनगरांमध्ये सध्या पाणी टंचाईची समस्या गंभीर बनली आहे। उन्हाळ्याची चाहूल लागताच अनेक भागांमध्ये अनियमित आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे। गेल्या महिन्याभरापासून नागरिकांचे पाण्यासाठी हाल सुरू आहेत। एकीकडे महापालिकेने पाणीपट्टीमध्ये वाढ करून नागरिकांवर आर्थिक बोजा टाकला आहे, तर दुसरीकडे वेळेवर आणि पुरेसा पाणी पुरवठा करण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे, असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। त्यामुळे नगर शहरासह उपनगरांमधील नागरिकांना वेळेवर आणि पूर्ण दाबाने पाणी पुरवठा करण्याची मागणी जोर धरत आहे। महापालिका प्रशासनाने या गंभीर समस्येवर तातडीने तोडगा काढावा अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने शनिवारी छत्रपती संभाजीनगर महामार्गावर विशेष स्वच्छता अभियान राबवण्यात आले। या अभियानात महापालिका कर्मचाऱ्यांनी मुख्यालयापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला साचलेला मातीचा ढिगारा, दुभाजकांजवळील माती, प्लास्टिक आणि इतर कचरा उचलून साफसफाई केली। यावेळी महापालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी महामार्गालगत अनधिकृतपणे स्टॉल लावणाऱ्या फळ विक्रेत्यांना तात्काळ आपले स्टॉल हटवण्याचे आदेश दिले। आयुक्तांनी स्पष्ट केले की जर स्टॉल हटवले नाही तर त्यांचे साहित्य जप्त करून दंडात्मक कारवाई करण्यात येईल। राष्ट्रीय लोकराज्य न्यूजच्या वतीने दिला जाणारा आध्यात्मिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार सन 2025 साठी सहयोग चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांना जाहीर करण्यात आला आहे,
अशी माहिती मुख्य संपादक राहुल कुदनर यांनी दिली। अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध आगारांसाठी नव्याने प्राप्त झालेल्या 45 एसटी बसेसचे लोकार्पण आणि अहिल्यानगर पुणे विना वाहक बस सेवेचा शुभारंभ तारकपूर बसस्थानक येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। या प्रसंगी आमदार शिवाजी कर्डिले, आमदार संग्राम जगताप, अभय आगरकर, बाबू टायरवाले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। अहिल्यानगर जिल्ह्यात विविध ठिकाणी महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या एका टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे। या टोळीकडून पोलिसांनी 15.6 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमनाथ मधुकर चौबे, अक्षय हिराचंद त्रिभुवन, अनुप उर्फ चिंग्या गोडाजी चव्हाण आणि संतोष म्हसू मगर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। घातपात किंवा गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने धारदार तलवार घेऊन फिरणाऱ्या एका तरुणाला तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे। ही कारवाई 30 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास सावेडी उपनगरातील कुष्ठधाम रोड ते सोनानगर चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर करण्यात आली। अक्षय अशोक टकले असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे। गोपनीय माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शोध पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी सापळा रचला आणि अक्षय टकले याला ताब्यात घेतले। सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या हरदीन मॉर्निंग ग्रुपने आपल्या स्थापनेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवून अनोख्या पद्धतीने गुढी उभारली। वाढत्या उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी पाण्याची सोय, वृक्षारोपण आणि स्वच्छता अभियान यांसारख्या कार्यांनी ग्रुपच्या सदस्यांनी मराठी नववर्षाचा प्रारंभ केला।
गुणेशास्त्री आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालय येथे प्राध्यापक वैद्य संजय पुंड यांच्या 27 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकताच सेवापूर्ती समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला। आयुर्वेद शास्त्र मंडळाचे उपाध्यक्ष आमदार संग्राम जगताप यांनी प्राध्यापक वैद्य संजय पुंड यांच्या आयुर्वेद विभागातील योगदानाचा गौरव केला। या संदर्भात आमदार संग्राम जगताप यांनी मनोगत व्यक्त केले आहे, तर पाहुयात।
अहिल्यानगर शहराजवळ असणाऱ्या श्री क्षेत्र काळभैरवनाथ देवस्थान आगडगाव येथे दर रविवारी महाप्रसादाचे आयोजन केले जाते। आज मराठी नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर येथे आलेल्या हजारो भाविकांसाठी खास आमरसाच्या महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती। यावेळी तब्बल 1500 लालबाग आणि केशर आंब्यांपासून आमरस तयार करण्यात आला होता। चैत्र पाडव्याच्या मुहूर्तावर सर्वत्र पारंपरिक गुढ्या उभारल्या जात असताना अहिल्यानगर शहरातील एका सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्याने ज्ञानाची अनोखी गुढी उभारून सर्वांचे लक्ष वेधले आहे। शिवाजी नाईकवाडी असे या प्रेरणादायी व्यक्तीचे नाव असून त्यांनी आपल्या घरी तब्बल 2000 वेगवेगळ्या पुस्तकांचा वापर करून ही खास पुस्तक गुढी साकारली आहे।
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत सागर सुनीता गंगाधर वर्षे यांची पोलीस उपनिरीक्षक PSI म्हणून निवड झाली आहे। ते संगमनेर तालुक्यातील कनोली गावचे रहिवासी आहेत। त्यांच्या या यशाबद्दल कनोली परिसरात आनंद व्यक्त होत आहे। केडगाव येथील जैनाचार्य श्री शिव मुनिजी गुरुकुल JSS स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बलिदान मासानिमित्त छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पेडगाव तालुका श्रीगोंदा येथील धर्मवीर गडाला भेट दिली। छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास केवळ चित्रपटातून न दाखवता प्रत्यक्ष त्या भूमीला भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली, या उद्देशाने या शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।